भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी सोशल मीडियावरती पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना धमकी दिलेली आहे। हिंदी भाषेवरून सध्या जो राज्यभरामध्ये वाद सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर निशिकांत दुबे यांनी हे ट्विट केलेलं आहे। प्रत्येक घरामध्ये कुत्रा हा वाघ असतो अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलेलं आहे। इतकंच नव्हे तर तुमच्यामध्ये हिंमत असेल तर राज्यातील उर्दू भाषिकांना सुद्धा मारून दाखवा अशा पद्धतीचं ट्विट त्यांनी केलेलं आहे। याविषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वसंत मोरे आहेत। तुम्ही हे ट्विट पाहिलेलं आहे। सुरुवातीला तर हे ट्विटच निशिकांत दुबे यांनी मराठीतून केलेलं आहे आणि त्यामुळे प्रश्न आहे की त्यांना हे ट्विट कोणी करायला भाग पाडलंय का त्यांनी स्वतःहून केलेलं आहे। हे ट्विट तुम्ही पाहिलेलं आहे, काय प्रतिक्रिया पाहिजे? पहिलं तर मी खासदार निशिकांत दुबे यांचं अभिनंदन करतो की त्यांनी मराठीमध्ये ट्विट केलं। मग आता ह्यांना मराठी बोलायला आलं म्हटल्यावर आता ते स्वतः मराठी बोलणार, ते स्वतः मराठीमध्ये ट्विट करणार आणि लोकांना भडकवणार की तुम्ही मराठी बोलणाऱ्यांना तुम्ही हिंदी बोलणाऱ्यांना तुम्ही मराठीत बोलायला लावताय आणि अशा प्रकारे धमक्या देणार। महाराष्ट्र हा बंडाचा महाराष्ट्र आहे, त्यामुळे मला वाटतं की महाराष्ट्रातल्या लोकांना या बाहेरच्या खासदार आमदारांनी धमक्या देऊ नये। कारण आम्हाला जर तुम्ही धमक्या देताल, हे कशासाठी चाललंय, हे प्रांतवार वाद लावण्यासाठी सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत। जर तुम्ही तुमच्या घरात बसताय आणि घरात बसून तुम्ही म्हणता कुत्ता तो आपल्या घर में भी शेर होता, म्हणजे पहिली ही म्हण कुणाला लागू होती ते त्यांना स्वतःलाच लागू होती। मग त्यांनी स्वतःहून त्यांच्या घरात बसून जर अशा प्रकारचे ट्विट करताय, मग तुम्हाला वाटत असेल तर या फील्डवरती आहे, आमच्याकडे बंदोबस्त असतो सगळा। काय बंदोबस्त नेमका, म्हणजे आता ह्यांनी जे ट्विट केलेलं आहे त्याला कसं उत्तर देणार तुम्ही? ठीक आहे, तात्याकडे बंदोबस्त असतो ना कायमचा। जर आम्ही कुत्री मारायला सुद्धा कधी कधी ह्याच्या बाबतीमध्ये सुद्धा जर एखाद्या पिसाळलेला असेल ना तर त्याला सुद्धा आम्हाला दाखवायला लागते। ही जर अशी पिसाळलेली अशी करायला लागली, महाराष्ट्रातल्या मराठी माणसावरती अशी बोलायला लागली, तर पिसाळलेल्या कुत्र्यांसाठी आमच्याकडे आहे ना। जो विजय मेळावा दोन्ही बंधूंचा झाला त्यानंतर तोच तर मेन टोचलाय, विजयी मेळावाच टोचलाय आणि हे विजयी मेळाव्यामुळेच मला वाटतं की सगळ्यांचा आगडो मुसळलेला आहे। आता विजयी मेळावा इतका मोठा झाला मराठी भाषिक, तिथं जर झेंडा कुठलाही नव्हता, फक्त अजेंडा मराठीचा होता आणि एका विषयावरती जर 3-4 दिवसात एवढं मला वाटतं की राजसाहेब पण बोलले की हे शिवतीर्थावरतीच व्हायला पाहिजे होतं। हे शिवतीर्थावरती झालं असतं ना, मला वाटतं की शिवतीर्थ ओसंडून व्हायला असता। मी स्वतः त्या ठिकाणी फक्त मला 10 मिनिटं उशीर झाला, मला रस्त्यावरती उभं राहावं लागलं, इतकी गर्दी होती। आणि मग जे काय दाखवलं जातं 8,000ची कॅपॅसिटी, 10,000ची कॅपॅसिटी, मी साधारण आम्ही 1 ते 1.5 किलोमीटर नंतर ना आम्ही गाडी घेऊन गेलो होतो। 1 ते 1.5 किलोमीटर पर्यंत लोकांच्या लाईनी संपल्यानंतर लोक चालत होते, म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मराठी भाषिक आला होता। आणि जर आता हे सगळं पाहून जर यांच्या पोटामध्ये गोळा येणार की आता नक्की निवडणुका घ्यायच्या का नाही ते आता ते ठरवलं जाईल पुढं। मला तर वाटतं की ह्याच्यामुळं कदाचित मध्यंतरी कोरोनाचा विषय आला होता, आता कोरोना कसा तरी गप्प झाला की आता मराठीचा मुद्दा आला, म्हणजे एक ना एक मुद्दा कोणता तरी यांना निवडणूक पुढे ढकलण्यासाठी मिळतोय। आणि मला वाटतं की मग ह्या अशा प्रकारे प्रांतवार वाद लावायचा, कुठेतरी दंगली घडवायच्या, कुठेतरी भांडणं लावायची आणि मग गेल्या निवडणुका पुढे। हिंमत नाहीये भाजपमध्ये निवडणुका घेण्याची। आता मागणी काय आहे? निशिकांत दुबे यांनी जी पोस्ट केलेली आहे, डिवचण्याचा प्रयत्न दोन्ही ठाकरे बंधूंना केलाय। मला वाटतं की ह्या असे एक्सवरनं पोस्ट करणारे किंवा एक्सवरनं ठाकरे बंधूंना डिवचणारे आतापर्यंत लय झाले, त्यामुळे त्यांना मला वाटत असेल की त्यांनी जरा एकदा त्या दुबेंनी जरा एकदा केडी यांना फोन करावा आणि केडी यांना फोन करून त्यांना विचारावं की काय होतं ते। त्यामुळं मला वाटतं की मनसैनिकांनी ते त्यांचा समाचार घेतलाय, परंतु शिवसैनिकांच्या पण नादी लागू नये आणि जर बोलायचंच असेल तर मग मुंबईमध्ये यावं, मुंबईमध्ये येऊन मग ह्या गोष्टी बोलून दाखवाव्यात आणि येताना मग तुम्हाला मला वाटतं फोर्स घेऊन यावी लागेल। मग जर येताना येताल पण जाताना जाणार नाही, माफी मागावी त्यांनी 100% मागितली पाहिजे। कारण ह्यांच्या ह्या अशा बेताल वक्तव्याचा त्रास हा स्थानिक लोकांना होणार आहे। स्थानिक लोकांमध्ये ही वाद आता हा संघटनांमध्ये चाललाय, परंतु हा जर वाद मराठी माणसांनी स्वतः वैयक्तिक ओढावून घेतला ना, तर मला वाटतं की जो परवा दिवशी पण वरळीला विषय झाला की त्या ठिकाणी मोर्चा निघाला, सांगितलं की यांना दुकानं बंद ठेवा, 5 दिवस कोरोनाप्रमाणे यांची परिस्थिती करा, यांना उपाशी मरू द्या। अरे एवढे आम्ही उपाशी मारणार आहे का? कोणी उपाशी मरत नाही या महाराष्ट्रामध्ये। आणि मला वाटतं की हे सगळं चाललंय ना, हे मराठी माणसाचा द्वेष आहे यांच्या मनामध्ये, त्यासाठी या सगळ्या गोष्टी चालल्या।
खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.